नमस्कार, मी आशिका बोरवार, स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स वरुड जनसंवाद व पत्रकारिता विद्या विभागाद्वारा संचालित सर्व दर्शकांचे SVC न्यूज वरुडमध्ये हार्दिक स्वागत करते. SVC न्यूजद्वारा आम्ही नवीन माहितीचे प्रवाह आपल्याकरता घेऊन येत आहोत. तसेच आज असाच एक अत्यंत महत्त्वाचा विषय आजच्या मुलाखतीमधून आपण हाताळत आहोत. हल्ली नवीन युगामध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच इतर कारणांनी व्यसन हे वाढताना दिसत आहेत. याबाबत पालक खूप चिंताग्रस्त झालेले आहेत. या वाढत्या व्यसनाधीनतेमुळे समाज, कुटुंब आणि वैयक्तिक जीवनावर विपरीत परिणाम पडताना आपल्याला दिसत आहेत. यावर समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंगमधून बरंच काही साध्य करता येऊ शकते. तर समुपदेशन म्हणजे काय, त्याचे विविध आयाम काय, याविषयी आपण या मुलाखतीमधून निश्चितच जाणून घेणार आहे. तर आज आपल्यासमोर इथे उपस्थित आहे समुपदेशक, ज्यांनी आपल्या समुपदेशातून अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले आहे, असे डॉक्टर चरण सोनारे सर. नमस्कार सर, SVC न्यूज वरुडमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे. तर आजच्या मुलाखतीचा पहिला प्रश्न असा आहे की व्यसन म्हणजे काय, त्याची व्याख्या कशी कराल? व्यसन म्हणजे कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही सवयीचा व्यासंग असणे. तो कदाचित वाईटही असू शकतो किंवा चांगलाही असू शकतो. तो हितकरही असू शकतो किंवा अहितकरही असू शकतं. आपली जी मुलाखत आज आपण करतोय ती व्यसन जे आपल्या शरीराला हानिकारक आहे, आपल्यासोबत कुटुंबाला हानिकारक आहे, सोबतच समाजाला आणि देशाला हानिकारक आहे, असे विविध प्रकारचे व्यसनं. आणि ते व्यसन म्हणजे मद्यपानाचं असू शकतं किंवा अंमली पदार्थांचं असू शकतं. या पदार्थामुळे ज्याचा व्यासंग अधिक लागतो आणि आपल्या जीवनामध्ये कुठेतरी व्यत्यय निर्माण होतो आणि जीवन उद्ध्वस्त होतं किंवा त्याच्यापासून काहीही अनुकूल किंवा प्रगतिशील साध्य होत नाही, त्याला व्यसन म्हणतात. आता व्यसन हे पुस्तकाचंही असू शकतं किंवा ह्या पदार्थांचंही असू शकतं. तर हे प्रत्येक व्यक्तीनुसार ठरवलं जातं. आणि हे अंमली पदार्थांचं व्यसन एका विशिष्ट लेवलनंतर गेल्यानंतर जे आपल्याला जीवन उद्ध्वस्त करतं, त्याला आजकाल समाजाच्या दृष्टिकोनातून व्यसन म्हटलं जातं. व्यसन लागण्याचे मुख्य कारण काय आहे? व्यसन लागण्याची कारणे बरीच आहेत. म्हणजे आपण एका दृष्टिकोनातून फक्त आज बघतो की जे काही लोक व्यसन करतात त्यांना फक्त एक सवय आहे किंवा एक म्हणजे गैरसमज असतो सोसायटीमध्ये. असं नसून त्या व्यसनामागं त्याला आधार शोधत असतो. म्हणजे कोणताही व्यक्ती आज व्यसनाकडे जी सुरुवात होते वेगवेगळ्या पद्धतीनं होते. म्हणजे उदाहरणार्थ झालं तर कोणताही माणूस हळवा असेल आणि त्याच्यामागे संकट असेल आणि त्याला त्या काळामध्ये जर आधार नसेल मिळत तर तो व्यसनाकडे वळताना दिसतो. एक उदाहरण द्यायचं झालं की आजकाल आपण बघतो की शेतकऱ्यांच्या घरी शेती न पिकल्यामुळे पैसा नसतो, मुलीचं लग्न असतं, घरामध्ये मोठा कॅन्सरसारखा आजार असतो तर पैसा लावायला नसतो, किंवा एखादा बिझनेस असतो तर तो लॉसमध्ये जातो, किंवा ऑफिशियल टेन्शन असतात, किंवा पती पत्नीतील खूप सारे वाद असतात, किंवा वेगवेगळ्या प्रकारचा संघ असतो मित्रांचा. त्या पियर ग्रुप बॉदरेशनमध्ये जे म्हणतो आपण आजकाल की 4 मित्रांना व्यसन लागतं मग 5वाही करायला लागतो, असे विविध पैलू व्यसनाचे आहेत. तर ही कारणे आपण नजरेसमोर ठेवून तो व्यक्ती कशामुळे व्यसनी झाला हे शोधणं गरजेचं असतात. फक्त 5 ते 10% लोकच हे काहीही कारण नसताना व्यसन करतात, जिथे अतिरिक्त पैसा किंवा एक एन्जॉय करण्याची त्यांची प्रवृत्ती असते अशा पद्धतीनं. तर समुपदेशन म्हणजे काय, तुम्ही काय सांगाल? समुपदेशन आणि मार्गदर्शन याच्यामध्ये फरक असतो. समुपदेशन हे दोन्ही बाजूनं केलं जातं, म्हणजे मार्गदर्शन करणारा आणि ऐकणारा, तर दोन्ही बाजूने त्याचं कन्व्हर्सेशन असतं आणि त्यालाच काउन्सिलिंग असं म्हटलं जाईल. आणि मार्गदर्शन हे फक्त वन वे असतं. समुपदेशनामध्ये जो समुपदेशक असतो त्याला समोरचा जो क्लायंट असतो किंवा पेशंट असतो किंवा रुग्ण असतं त्याच्या मनामध्ये काय आहे ते जाणून घेणे आणि त्याला योग्य उपचार करणे, आणि तेही पॉझिटिव्हली, याला समुपदेशन म्हटलं गेलेलं आहे. आणि हे समुपदेशन जर सकारात्मक असेल पॉझिटिव्हली तर त्याचे पडसाद खूप चांगल्या पद्धतीने सॉल्व करता येतात. आजकाल आम्ही बघतो की आमच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आम्ही असे हजारो रुग्णांना मार्गदर्शन करताना त्यांच्या मनातले जोपर्यंत काही व्यंग नसतात शोधतो आपण, त्यांचे प्रश्न असतात, त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या प्रश्नांचं एक वादळ असतं. त्या वादळाला कुठेतरी एक मार्ग हवा असतो, कुठेतरी उत्तर हवं असतं चांगल्या प्रकारे. ते जर उत्तर आपण योग्य प्रकारे देऊ शकलो आणि त्या क्लायंटचं किंवा रुग्णाचं एक समाधान करता आलं तर ते योग्य समुपदेशन ठरतं. तर समुपदेशनाच्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत?
समुपदेशनाच्या पायऱ्या ह्या आपण कोणत्या लेव्हलला मार्गदर्शन करणार किंवा त्या रुग्णाला समजून सांगणार यावर ठरतं. आता आपला जो टॉपिक आहे व्यसनमुक्ती, तर याच्या संबंधित मार्गदर्शन करताना त्या रुग्णाचा पहिले एक इतिहास म्हणजे जाणून घेतला जातो की तू का रे बाबा तू व्यसन करतोय, तुला काय दुःख झालं किंवा तुला काय आधार नाही मिळाला किंवा काही दुःख आहेत का की जिथे तुला सपोर्ट नाही मिळाला त्यामुळे तू कुठेतरी त्या व्यसनाकडे वळला, किंवा तुला काहीतरी झोप न येणं किंवा मोठा आजार असणं, चिडचिडेपणा असणं, यासाठी काही लोक हे व्यसन करायला लागतात. ते व्यसन आजकाल नेल पॉलिशचं पण करायला लागतात, फेविकॉलचं पण आहे, चेरस, अंमली पदार्थ, वेगवेगळे हे व्यसनाचे प्रकार असतात. तर ह्या पद्धतीनं जर ते व्यसनं असेल तर ते समजून घ्यावं लागतं. दुसऱ्या बाजूला त्या व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबातील जे त्याच्याजवळ असणारी व्यक्ती असते, आई किंवा पत्नी, त्यांचं मत जाणून घ्यावं लागतं की हे व्यसनी कधीपासून झाले, का बरं झाले. अशा पद्धतीने दोघांच्याही मनातलं जाणून घेतलं जातं आणि दोघांच्याही मनातून जाणून घेतल्यानंतर कोणाला एक अंडरस्टँडिंग लेवलला ठरवावं लागते की कुठेतरी नम्रता घेऊन किंवा कुठेतरी आधारभूत मूल्य तयार करून ते त्याच्या पायऱ्या ठरवल्या जातात. सर, अलीकडच्या काळामध्ये युवकांमध्ये व्यसनाधीनता खूप वाढलेली आहे, तर तुम्ही याला कसे टाळाल? युवावस्था आणि व्यसनाधीनता हा आजच्या काळातील आणि स्पर्धेच्या युगातील ज्वलंत असा प्रश्न होऊन बसलेला आहे. तर याला फक्त पिणाराच कारणीभूत आहे किंवा व्यसन करणाराच कारणीभूत आहे असं होत नाही. याला पूर्ण समाजव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बघावं लागेल. म्हणजे जिथे उदाहरण घ्यायचं झालं तर आपण मद्यपानाचं घेऊयात. तर हा युवक व्यसनाधीनतेकडे जातो तर त्याला कारणं असतात, काही पद्धतीने कौटुंबिक किंवा त्याला बेरोजगारी असते आणि आपण जे डिस्कस केलेले प्रश्न असतात ते भेडसावतात, म्हणून तो त्या व्यसनाकडे जातो. दुसऱ्या बाजूला व्यसनाची दुकानांची अव्हेलेबिलिटी जे झालेली आहे आज, त्याला कुठेतरी निर्बंध असावं. आता हे निर्बंध कोण आणणार, तर ते प्रशासकीय लेवलला जातं. म्हणजे एक जबाबदारी पडते वैयक्तिक की माझी जबाबदारी काय आहे, माझ्या मुलाबाळाकडे मला लक्ष द्यावं लागेल, तर माझा खर्च जो आहे अनास्तव त्या व्यसनाकडे होऊ नये आणि तो होणारा खर्च जर मला थांबवता आला तर माझ्या कुटुंबाचं मला प्रगती करता येईल, माझ्या मुलांना मुलींना चांगलं शिक्षण देता येईल आणि कोण्यातरी पत्नीचा मी एक पती म्हणून मला एक चांगलं जीवन जगता येईल. हे झाली वैयक्तिक जबाबदारी, म्हणजे त्याला थांबवण्याचे जे काही आपण प्रकार समजू. दुसरं जबाबदारी जाते कौटुंबाकडे की एखादा जर घरी स्टुडंट्स असेल किंवा विद्यार्थी असेल किंवा युवक असेल, तर त्याला जर नोकरी नसेल किंवा तो पैशाने कमी पडत असेल तर त्याला घरच्यांनी सगळ्यांनी आधार देणे, त्याच्या मनातलं जाणून घेणे, किंवा बरेचसे आजकाल कॉलेजच्या मुलांचे प्रेमभंगाचे प्रकरणं असतात, लव्ह अफेअर्स असतात, याच्यामधून बरेच मुलं त्या व्यसनाकडे ओढतात. तर ते समजून घेणे, ही जबाबदारी प्रत्येक टप्प्याला बदलत जाते. व्यसनाच्या परावृत्त करण्यासाठी एक स्वतःची वैयक्तिक, एक कौटुंबिक, तिसरी येते जे काही दुकानाची अव्हेलेबिलिटी सोसायटीमध्ये होत आहेत. आज आपण बघतोय की आपल्याच तालुक्यामध्ये साधारणतः एक 40च्या वर बारची संख्या गेलेली आहे, म्हणजे व्यसनाच्या दुकानातली. आणि ही अव्हेलेबिलिटी वाढल्यामुळे तरुणांना तो मार्ग सोपा झालेला आहे. त्याला कुठेतरी रेस्ट्रिक्शन आणणंही आवश्यक असतं. पण हे काम कुठे जातं, मग ते प्रशासनाच्या लेवलला. तर ते प्रशासनाने ठरवावं लागेल की सोसायटीमधील युवकांना हे व्यसनाधीन होण्यापासून थांबवायचं कसं. चौथी जबाबदारी जाते सगळ्यात महत्त्वाची. युवकांना मी मार्ग सांगेल की ज्यावेळेस मतदानाचे विषय असतात किंवा प्रत्येक ठिकाणी उदाहरणार्थ जो उमेदवार असतो तो प्रत्येक घरी जातो आणि मतं मागण्याचं एक प्रकार असतो. तर त्यावेळेस नागरिकांनी किंवा महिलांनीसुद्धा की हे व्यसनाची दुकाने थांबतील कसे, नसेल थांबत तर आता नवीन नाही होणार समोरच्या जनरेशनमध्ये, तर याच्यासाठी कुठेतरी मागायला पाहिजे. पण आपल्या मागण्या काय असतात मतदारांच्या, आमच्या घरी संडास बांधून द्या, आमची झोपडी बांधून द्या, आम्हाला रोड करून द्या, अशाच मागण्या असतात. परंतु माझ्या गावामध्ये व्यसनाचं दुकान लागू नये ही मागणी कोणतरी मतदार करतो का गावातला. तर ही जबाबदारी असते त्या सोसायटी जनसंख्येची की मी माझ्या जनरेशनला, माझ्या मुलांना चांगलं सोसायटी, चांगलं भविष्य, चांगला समाज, निर्व्यसनी समाज निर्माण करण्यासाठी मी काय प्रयत्न करणार. ही जबाबदारी आज सोसायटी विसरलेला आहे. कदाचित ही डिमांड कसं असतं,
एक मार्केटिंग असतं. जशी डिमांड तसा सप्लाय. जर तुम्ही ही डिमांडच केली नाही तर कदाचित ह्या गोष्टी थांबण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. आणि कोण जबाबदार आहे? पोलीस जबाबदार आहे, प्रशासन जबाबदार आहे, सरकार जबाबदार आहे. माझं तर मत आहे आपण स्वतः त्याला जास्त जबाबदार आहोत. मीच दुकानं हजारो लागू द्यात, पण मीच त्या दुकानावर जाणार नाही, हे जोपर्यंत आपण डिसाईड करणार नाही ते असे हजारो दुकानं लागतील आणि आपला समाज व्यसनाधीनतेमध्ये खंगत जाईल. आणि एक दिवस असं होईल की 13% तरुण आज व्यसनाधीन आहेत. गंमत नाही आहेत. 13% आणि आपल्या पॉप्युलेशनमध्ये बघितलं आणि त्यामधून त्यांची क्रयशक्ती कमी होते. क्रयशक्तीतून इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट कमी होते. बऱ्याचशा मुलांना बेरोजगारीमुळे पानटपऱ्या टाकावं लागतात आणि त्यांना इच्छा नसते की पानटपरी टाकावी, पण तरी पण त्यांना बेरोजगारीमुळे पानटपऱ्या टाकावं लागतात. आणि हे खर्रा किंवा गुटखा हे सगळ्यात जास्त आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आज दिसून येतं. त्याच्यामुळे होणारे परिणाम, दुष्परिणामही आपल्याला माहीतच आहे. म्हणून व्यसनमुक्तीची ही जबाबदारी वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, प्रशासन इथपर्यंत जाऊन बसते. ही एकट्याचं काम नाही आहे. हे जोपर्यंत आपण एकत्रित काम नाही करणार तोपर्यंत याला उत्तर मिळणार नाही. आणि समोरची जी जनरेशन आहे, बरेच असे सुज्ञ लोक असतात, ते म्हणतात मी व्यसन नाही करत, मला काय घेणं देणं. पण आमचा एक प्रश्न असतो अशा लोकांना की प्रत्येक असो, पिणारा असो, विकणारा असो की कोणीही असो, त्याला आपला जवळ हा व्यसनमुक्त हवा असतो. कोणीही असो, बरोबर ना? तर मग हा व्यसनमुक्ती जवाई तयार करण्याचं काम कोण करत आहे आज? कोणीच नाही करत आहे. ही संख्या खूप कमी आहेत आणि हे काम आपण करायला पाहिजे. आज बघतो आपण, मी कोणावर ब्लेम करणार नाही, आपल्या सोसायटीमधले कार्यकर्तेसुद्धा ज्यावेळेस निवडणुका येतात, गणपतीचे फंक्शन असतात किंवा देवीचे हे असतात विसर्जन, त्यावेळेस कितीतरी व्यसनाधीन होऊन मुलं झिंगतेनं नाचत असतात. आणि इथे कुठेतरी संस्कृती पण हे होतो, आपलं हे होतो, आपलं जे अध्यात्म आहे त्याला पण कुठेतरी कोणीतरी रेष ओढायला बघतात. तर या पद्धतीने ह्या व्यसनाधीनतेकडे आणि याच्याकडे बघायला पाहिजे. सर, आज व्यसन म्हणजे स्टँडर्ड समजले जाते, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल? छान प्रश्न विचारला आहे हा. कसं होतं आहे की समाजामध्ये कोणतीही गोष्टीचा जेव्हा एका लेव्हलला वाढत जाते ती गोष्ट किंवा तिच्या अतिरिक्त लेव्हल होते, तर त्याला कुठेतरी समाज मान्यता देत असतो. आणि या व्यसनाला कसं होत आहे की आजच्या युवकांमध्ये हेच होत आहे की खाओ पिओ ऐश करो, कल किसने देखा है, जो आहे आज जी लो. ह्या पद्धतीचे वाक्य जे आहे ना, ते सोसायटीला किंवा युवकांना खूप खाईत ढकलत आहेत आणि व्यसनाधीनतेकडे परावृत्त करत आहेत. आजकाल अशी उदाहरणं दिली जातात मित्रांमधलं एक जस्ट डिस्कशन, अरे तू आता इथे नाही घेतलं तर स्वर्गात काय उत्तर देशील, इथं व्यसन नाही केलं तर तू कुठे काय जाशील, अशा पद्धतीनं बोललं जातं. आणि मला हे कळत नाही, जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या मुलाला असं सांगता की खाओ पिओ ऐश करो, कल किसने देखा है, क्या होता है, एक पॅक मार लेना, कौन देखता है, तर अशाच पद्धतीचं कोणीतरी तुमच्या मुलाला पण सांगत असतं. जेव्हा मी दुसऱ्याच्या मुलाला सांगतो खाओ पिओ ऐश करो किंवा त्याला समाज मान्यता देतो, त्यावेळेस माझ्या मुलाला कोणीतरी असं तरी सांगतच असेल ना. आणि हे चेन अशीच सुरू आहे. आणि हे ग्लॅमरस लाईफमध्ये आपण आभासी दुनियेत चाललो आहे की व्यसन करणारा किंवा हे असं करणारा, पिक्चरमध्येही त्या पद्धतीनं हिरो जेव्हा स्मोकिंग करताना दाखवतो किंवा ड्रिंक करताना दाखवतो, तर त्याचं एक इम्प्रेशन वेगळ्या पद्धतीनं ॲक्सेप्ट केलं गेलं आहे. याला कुठेतरी विरोध केला जात नाही. चांगले म्हणजे ज्यांना चांगले अवॉर्ड मिळालेले आहेत, देशानं त्याला सामाजिक कार्यासाठी किंवा एका विशिष्ट क्षेत्रामध्ये कार्य केल्यामुळे त्यांना चांगले अवॉर्ड दिले आहेत, ते लोक आज रमीसारख्या किंवा ह्या जुगारासारख्या व्यसनच म्हणू एक प्रकारे यांची ॲडव्हर्टाईजमेंट करतात, जाहिराती करतात. तर याला समाजाने मान्य केलं, तर याला कुठेतरी रिजेक्शन यावं. पूर्वीच्या काळी कसं होतं की जे टीचरमध्ये आदर्शवाद होता किंवा त्या टीचरचं एक इम्प्रेशन असायचं, कुठेतरी भीती असायची, त्याला काय म्हणू आपण, रिस्पेक्टिव्ह फिअर ज्याला म्हटलं जातात, आदरयुक्त भीती, ती भीती आज कुठेतरी सोसायटीतून संपलेली आहेत. आणि हे जे नवीन जनरेशन आहे हे अनुकरणीय असतं, म्हणजे ते फॉलो करतात नवीन जनरेशनला. जर तुमचा आदर्श जे असतात, आईवडील, टीचर किंवा सोसायटीमधील मोठे लोक हे ज्या पद्धतीनं वागतात त्याच पद्धतीनं मुलांचं पण अनुकरण केलं जातं. नाहीतर तुकाराम महाराजांचं म्हणणं चुकीचं ठरवू आपण, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर मग एक तर मग तुमचं बीज अशुद्ध आहे का
नाही, तुम्ही चांगलेच आहे. तर मग जे बीज आहे त्याला कुठेतरी समाजाने कोणता वारा दिला आहे? व्यसनाधीनतेचा. त्याला समाज मान्य करायला लागले. ड्रिंक घेणं हे सोशल ॲटिट्यूड झालं, सोशल स्टेटस झालं आणि त्या स्टेटसमध्ये प्रत्येकजण वाहत चाललं. काही बुद्धिजीवी वर्ग असेही म्हणतात की दारूबंदी करताना कशाला हवी? चंद्रपूर किंवा इथे तर वर्धेमध्ये तर दारूबंदी आहेत, मग काय फायदा त्याचा? मग काही तर घटस्फोटही होतात ना, म्हणून काय वैवाहिक जी हे लावलेली आहे पद्धती ती खराब का? वाहनाने 10% ॲक्सिडेंट होतात, म्हणून काय वाहनाचे नियम चुकीचे आहे का? अशा पद्धतीनं ह्या गोष्टीला ॲक्सेप्टन्स वाढला. कुठेतरी मी करतोय म्हणून समाजाने ते मान्य करावं आणि व्यसन करणं हे स्टँडर्ड लेवलला नेऊन ठेवलं. त्याला रिजेक्शन फेजमध्ये जोपर्यंत सोसायटी नेणार नाही, त्याच्याविषयी नकारात्मक बोलणार नाही, तोपर्यंत ते ॲक्सेप्टच होणार. आणि त्यामुळं कसं होत आहेत की आज आपण बघतो की देशामध्ये मिनिटाला 16 बलात्कार होतात. 16 मिनिटात 3 बलात्कार होतात. अशा पद्धतीचा रेशो आहे आणि त्यातला 1.8 अशा पद्धतीचं ते बलात्काराचा रेशो आहे. हा व्यसनाधीनतेमुळे होतात. तर मग तुम्ही व्यसनाधीनता दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहाल का त्याला शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील राहाल? शिक्षा तर व्हायलाच पाहिजे, नो डाऊट. परंतु ज्या गोष्टीमुळं राजस तामस जे आपल्या कल्चरमध्ये सांगितलं आहे की राजस तामस भाव वाढवणारे जे कल्चर आहे, सात्विक प्रवृत्ती वाढायला पाहिजे असं आपली संस्कृती म्हणते, तिथं तुम्ही राजस तामस भाव वाढवता आणि त्यामुळं ह्या मुलांना झिंग लागते किंवा त्या व्यसनाधीनतेमुळे तो काय करतो हे त्याला समजत नाही आणि अशामध्ये मुलींवर कितीतरी बलात्कार होत आहेत आणि याच्याकडे दुर्लक्ष नाही. मग कुठेतरी समाज उठतो, मेणबत्त्या पेटवतो, मोर्चे काढतं, कोणते तरी महिला आयोग लगेच समोर येतं त्यावेळेस. तर अशा वेळेस तो का नाही बोलत? आत्ता महिला आयोग का नाही बोलत की एवढे व्यसनाधीन तरुण होत आहेत, मुलींचा छेड होत आहेत? आम्ही कितीतरी महिला आमच्याकडे येतात, रळगाणे गातात ग्रामीण रुग्णालयामध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये की रात्री पतीने दारू पिऊन मारलं. पण त्याच्या विरोधात किती कायदे आहेत? यासाठी मग आयोगाने तयार करावं. म्हणजे अशा पद्धतीनं हे कल्चर ॲक्सेप्ट होत चाललं म्हणून हे व्यसनाधीनता होत चालली. आणि हे सोसायटी जास्त हे आहेत की त्यांनी डिमांड करायला पाहिजे मतदानाच्या वेळेस की याच्यासमोर आमच्या एरियामध्ये दारूचं दुकान किंवा व्यसनाधीनतेचं दुकान नसायला पाहिजे, तरच आम्ही मतदान करू. नाहीतर समोर आपल्याच मुली, आपलेच जवई याला बळी पडल्या वाचून राहणार नाही. सर, तुम्हाला समुपदेशनातून आजपर्यंत किती कुटुंबाला फायदा करून देण्यात आला? व्यसनाधीनतेमध्ये समुपदेशन करणं म्हणजे वाळवंटात पाणी शोधणे. स्पष्ट. याच्यामध्ये फेल्युअर रेट खूप आहेत. म्हणजे आपण समजा 100 रुग्णांना, 100 व्यसनाधीन व्यक्तींना जर समुपदेशन करत असेल तर फक्त 4 लोक त्यापासून परावृत्त होतात. 96% फेल्युअर आहेत. कारण याच्यामध्ये सामूहिक वर्क नाही आहे. इथे कोणीतरी एक काम करतं आहे, कोणीतरी त्याला एक्सपोजर करतो आहे. आता मी एवढं काम करताना तुमच्याच कॉलेजने मला का बोलावं? कारण अमरदीप सरांना ह्या गोष्टी माहीत आहेत, तुमच्या कॉलेजला माहीत आहेत. परंतु याला एक्सपोजर कुठे आहे? नाही आहेत. अनेक लोकांना माहीत आहे की आमचं सोनाई व्यसनमुक्ती काम करतं. कितीतरी लोकांना आजपर्यंत 15 वर्षात माझा आकडा फक्त 800वर आहे, ज्याचं आपल्याला 800 लोकांना व्यसनमुक्त करता आलं आणि कितीतरी संसार वाचवता आलं. त्याच्यामधले आम्हाला एक फीडबॅकही चांगले मिळतात. त्यांचे मुलं आज कुठेतरी डॉक्टर, इंजिनियर झालेत, घरं चांगले आहेत, तिथल्या स्त्रियांना मानवी हक्क चांगला मिळाला आहे. हे महत्त्वाचं ठरतं. याचे सरळ आहे, व्यसनाधीनतेमध्ये काम करणं. डॉक्टर अभय बंगसुद्धा म्हणतात हे खूप क्रिटिकल काम आहेत. सर, तुम्हाला काय वाटते कोणकोणत्या प्रकारची व्यसने असू शकतात? मी सांगितले त्या पद्धतीनं व्यसन हे अनेक प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये एक मद्यपान, ड्रिंक ज्याला आपण म्हणतो, ते सोसायटीमध्ये आज जास्त लेवलला आहे. दुसरं अंमली पदार्थ, ज्याच्यामध्ये चेरस, गांजा, अफीम असे जे पदार्थाचं आपण नाव घेतो त्याचं एक व्यसन असतं. तिसरं तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ, जसं सिगारेट झालं, तंबाखू खाणे झालं, बिडी झालं, हे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ. याच्याही समोरची आत्ताची नवीन जनरेशन आहे ती फेविकॉलचं व्यसन आहे किंवा नेल पेंटचं व्यसन आहेत. अशा पद्धतीनं हे व्यसनाधीनता याच्याकडे प्रकार वाढत आहेत. याच्याही पलीकडे नवीन जनरेशनमध्ये मोबाईलचे ॲडिक्शन नव्यानं हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि हे मोबाईलचं व्यसनसुद्धा नवीन युवा वर्गाला हानिकारकच ठरत आहेत. कारण कोणत्याही प्रकारचं व्यसन म्हटलं की ते जीवनामध्ये व्यत्यय आणणारच आणि आपल्या जीवनाला उद्ध्वस्त करणारच.
जे प्रकाशाकडून अंधाराचं न्यायच्याऐवजी ते अंधारातच नेणार. सर, व्यसनाचे दुष्परिणाम कोणते तुम्ही काय सांगाल? वेगवेगळ्या व्यसनांचे जे आपण प्रकार बघितले त्याचे वेगवेगळे परिणाम असते, पण कलेक्टिव्हली जर बोलायचं झाल्यास तर व्यसनांमध्ये सुरुवातीला आपण बघितलं की वैयक्तिक दुष्परिणाम. त्या वैयक्तिक दुष्परिणामामध्ये काय असतं की जो व्यक्ती व्यसनाधीन असतो त्याच्या शारीरिक मानसिक दौर्बल्य येतं. म्हणजे हळूहळू तो कसं एक कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी व्यसन करायला लागतो एका लेवलनंतर. पहिले तर तो स्मॉल क्वांटिटीमध्ये ॲज ए एन्जॉय म्हणून घेतो की त्याच्या ब्रेनला किक लागते, त्याला कुठेतरी एक ग्लॅमर फिलिंग येतं, प्लेझरस वाटतं, म्हणून तो ते व्यसन करतो. नंतर त्याला त्याची सवय लागते आणि नंतर त्याचा आत्मविश्वास कमी होत जातो आणि तो आत्मविश्वास मेंटेन करण्यासाठी तो वारंवार त्या व्यसनाधीनतेकडे लागतो. त्याला डिपेंडन्सी म्हणतात सायंटिफिक भाषेमध्ये. आणि ती डिपेंडन्सी आपल्या ब्रेनमध्ये डोपामिन, सेरोटोनिन, ऑक्झिटोसिन असे हॅपी हार्मोन असतात जे आपल्याला आत्मविश्वास देतात. आणि हे हॅपी हार्मोन व्यसनाधीनतेमुळे कमी होत जातात आणि मग याच्यावर डिपेंडन्सी आली म्हणजे हे पिल्याशिवाय ते हार्मोन्स सिक्रेट होत नाही. म्हणजे स्वानंद म्हणतो की नाही आपण, की बसल्या बसल्या आपण सुद्धा निसर्गाचा स्वानंद घेता आला पाहिजे किंवा कुठेतरी एखादं छान चित्र बघितलं त्याचासुद्धा आनंद घेता आला पाहिजे. हा आनंद ह्या लोकांना व्यसनातूनच येतो. त्याच्यामुळे हे लोक ते केल्याशिवाय राहत नाही यांना. तर मग वैयक्तिक दुष्परिणामांमध्ये त्याचं मानसिक दौर्बल्य येतं, सोबतच त्याचं शारीरिक नुकसान खूप होतं. म्हणजे शारीरिक विकृती निर्माण होते, लिव्हर खराब होतं, लिव्हर सिरोसिस, नंतर पोटामध्ये पाणी होणं, कावीळ होणं, अंगावर सूज येणं, हिमोग्लोबिन कमी होणं, रक्ताच्या उलट्या होणं, असे खूप सारे परिणाम आम्ही जे आता लिव्हर सिरोसिसचे पेशंट बघतो आहे हे सोसायटीमध्ये खूप वाढले. त्याच्यामुळे कावीळचं प्रमाण वाढतं, पोटात पाणी होतं, मग त्या सगळ्या गोष्टी होतं आणि याच्यामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटकडे जावं लागतं. आणि यामुळं काय होतं की एकदा व्यक्ती शारीरिकदृष्ट्या अक्षम झाला, दुर्बल झाला, रोगी झाला तर त्याची क्रयशक्ती कमी होते. त्याची क्रयशक्ती कमी झाल्यामुळे काय होतं की त्याची जी इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट असते, आर्थिक सुबत्ता जी घरामध्ये यायला पाहिजे ती येत नाही. म्हणजे काय झालं, वैयक्तिक नुकसानामध्ये शारीरिक आणि मानसिक नुकसान. शारीरिक नुकसान झालं, मानसिक नुकसान झाल्यामुळे त्याची क्रयशक्ती कमी झाली म्हणजे कार्य करण्याची. जर एखादे टीचर असेल किंवा मी स्वतः डॉक्टर आहे आणि मी व्यसनाधीन होतो आहे तर मला काही सुचतच नाही, तर मला पेशंट पाहण्याची क्रयशक्ती कमी होईल, ऑब्व्हियसली इकॉनॉमी कमी येईल, याच्यावर एक्सपेन्स जास्त होईल आणि हे टेन्शन आणखी येतं. ह्या टेन्शनमुळे तो आणखी जास्त व्यसन करायला लागतो आणि मग काय होतं की आर्थिक नुकसान व्हायला लागतं कुटुंबाचं. त्याच्यामध्ये मुलींचं शिक्षण, मुलांचं शिक्षण, घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं एक आर्थिक काय म्हणतो दीनता यायला लागते. तर मग तिसरं नुकसान कोणतं, आर्थिक नुकसान. 1, 2, 3 झाले. त्या आर्थिक नुकसानामुळं ते जे कुटुंब आहे ते मागे यायला लागतं. आणि जर मी एक प्रतिष्ठित व्यक्ती असेल सोसायटीमध्ये आणि माझ्यावर 20 लोकांची जबाबदारी असेल, 50 लोकांची जबाबदारी असेल तर त्या सोसायटीला नुकसान होतं. की माझी जर क्रयशक्ती झाली तर त्या सोसायटीला नुकसान होतं. उदाहरणार्थ तुमचे लेक्चर व्यसनाधीन झाले आणि आलेच नाही 20 दिवस तर पूर्ण क्लासचं नुकसान होतं. अशा पद्धतीनं मग कोणतं नुकसान म्हणून आपण, सामाजिक नुकसान. वैयक्तिक, त्याच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक, नंतर आर्थिक, नंतर कौटुंबिक, नंतर सामाजिक. आणि तो जर व्यक्ती देशाशी निगडीत असला तर त्याच्यावर होणारा खर्च हा जास्त असतो, त्याच्यामुळं देशाचं नुकसान व्हायला लागतं पर्यायानं. हे सर्व होतं आणि त्याला जी पत्नी असते ते पत्नी हरॅश होऊन महिलांचं जे काही शोषण होतं त्या महिला त्याच्यामध्ये बळी पडतात. आणि कितीतरी महिला याच्यामुळं आज घटस्फोटित झाल्या, त्यांच्यावर बलात्कार होतात. म्हणजे सोसायटीचं जे एक पॉझिटिव्ह कल्चर आहे किंवा एक चांगलं वातावरण आहे ते डिस्टर्ब होतं आणि याच्यामध्ये बरेचसे कोलाहल निर्माण होतात, भांडणं असतात, तंटे निर्माण होतात. ह्या व्यसनांमध्ये तिथं झिंग असते, माहीत नसतं आपण काय करतो. याच्यामुळे अशा पद्धतीनं वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि पर्यायानं देशाचं नुकसान यामध्ये होत असतं. आणि बऱ्याच जणांना वाटतं की ह्या व्यसनांच्या दुकानामधून टॅक्स तयार होतो आणि त्या टॅक्समधून बऱ्याच जणांचं इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट होते, पण तसं नसतं. की जर एक सोसायटी जर खराब झाली, एक कुटुंब जर खराब झालं तर त्यामागे उलट जास्त खर्च असतो आणि तो खर्च आणि इकडचा टॅक्सचा खर्च हा अनबॅलन्सच आहेत. असो, पैसा महत्त्वाचा नसतो, मग हे महत्त्वाचं असतं, याकडे कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे.
सर, आजकाल सोशल मीडियावर अनेक व्यसनाचे उपाय सांगितले जातात, त्यात किती सत्यता आहे? सोशल मीडियावर आजकाल जो एक ग्रुप आहे तो खूप एंगेज झालेला आहे. त्याच्यामध्ये विशेषतः घरगुती ज्या महिला आहेत किंवा महिला वर्ग आहे, लेडीज आहेत, मुलं आहेत, हे पण त्याच्यावर डिपेंडंट झाले. पण ते व्हिडिओ किती खरे किंवा खोटे आहेत याची शहानिशा करणं खूप गरजेचं आहे. एका व्यक्तीने असंच काहीतरी ऑनलाईनवरून ड्रग्स औषधं बोलावले आणि त्याने ती घेतले. ती घेतल्यानंतर त्याला लगेच त्याच्या मागची जी कारणं पार्श्वभूमी माहीत असायला हवी होती ती त्याने पाळली नाही आणि तो जाग्यावरच डेथ झाला. त्याच्यामुळे त्या औषधांमध्ये काय आहे, त्याचा परिणाम कसा होणार, दुष्परिणाम कसा होणार, हे सगळं बघून घ्यायला पाहिजे. आणि ते उपाय ऑनलाईन केल्यापेक्षा तुमच्या सोसायटीमध्ये असणाऱ्या डॉक्टरांचा किंवा समुपदेशकाचा किंवा अशा तुमच्यासारखे जे कॉलेज आहेत तिथं जे समुपदेशक टीचर असतात त्यांचं काउन्सलिंग किंवा जे काउन्सिलर असतात त्यांचं काउन्सलिंग घेणं खूप गरजेचं असते. व्यसनाधीनतेमध्ये माझा अनुभव असा आहे 21 वर्षाचा. व्यसनाधीनतेमध्ये औषधं खूप कमी काम करतात, पण मानसिक स्थैर्य, स्थितप्रज्ञता हे खूप छान काम करतं. म्हणजे योगासनं झालं, यामध्ये काय काम करायला पाहिजे, प्रिव्हेंटिव्ह, प्रोमोटिव्ह आणि क्युरेटिव्ह 3 पद्धतीनं काम व्हायला पाहिजे. प्रिव्हेंटिव्ह प्रोमोटिव्हमध्ये ह्या केअर असतात, म्हणजे त्याचं समुपदेशन करणे, त्याला आधार देणे, त्याच्या जे काही दुःख असेल ते समजून घेणे, त्याच्यावर थोडा सपोर्ट देणे. ह्या गोष्टीला पिअर ग्रुप जे मुलांमध्ये आहे, कॉलेजमध्ये असतं की 4 मुलं जर व्यसन करत असेल तर 5व्याला वाटतं की मी का नाही करू, मी का सिगारेट पिऊ नये असं वाटतं. ते हे पिअर ग्रुप काउन्सिलिंग कॉलेजमधून व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण याला समजून घेतलं पाहिजे आणि नंतरच ते असावं. म्हणून सोशल मीडियावर येणारी प्रत्येक गोष्ट खरी असेल असं नाही आहे. त्याची सत्यता पडताळूनच त्या गोष्टीला सांभाळून घ्यावं. याच्यामध्ये बरेचसे कुटुंब, परत ते लोक पण पैसा बऱ्याच कुटुंबांचा हे करतात आणि इथे त्यांना आर्थिक नुकसानच होतं. सर, व्यसनाधीनतेविषयी तुम्ही युवकांना कोणते आव्हान कराल? आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये आपण बघतोय की युवा वर्गाची जी टोटल पॉप्युलेशन आहे ती 23% आहे. आणि हा युवा वर्ग आपल्या देशाच्या प्रगतीचा कणा आहे आणि तो निरोगी असायला पाहिजे, सुदृढ असायला पाहिजे आणि आत्मनिर्भर असायला पाहिजे. हे त्यांना ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे, म्हणजे कुटुंबापासून तर सरकारपर्यंत. त्याच्यामध्ये सर्व सिस्टीम इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे ह्या सर्व सिस्टीमची जबाबदारी आहे की हा युवा वर्ग सुदृढ, निरोगी आणि सबल असायला पाहिजे, आत्मनिर्भर असायला पाहिजे, व्यसनमुक्त असायला पाहिजे. यासाठी सर्वांनी कार्य करायला पाहिजे. हा एक मार्ग झालाच, परंतु माझा हा संदेश राहील, एक युवक जर एका कुटुंबातला व्यसनाधीन होतो आहे तर ते पूर्ण कुटुंब निराधार होतं आणि रस्त्यावर येतं. असेही उदाहरणं आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये बघतो. ज्या 30 वर्षाच्या युवकाला जेव्हा त्याचे म्हातारे आईवडील दवाखान्यामध्ये आणतात, पकडून आणतात, त्यावेळेस त्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जो निशब्द आक्रोश असतो तो न पाहलेला बरा. त्यांची इच्छा असते की माझ्या मुलांनी आम्हाला म्हातारपणामध्ये आधार द्यावा. त्यांची इच्छा असते की ह्या मुलाने आम्हाला सपोर्ट करावा. परंतु त्याच मुलाला जर ते आईवडील पकडून आणत असेल व्यसनमुक्तीसाठी किंवा त्याला जो लिव्हरचा आजार होतो किंवा व्यसनामुळे होतो, त्यावेळेस त्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा निशब्द आक्रोश युवकांनी जाणून घ्यावा. त्याचं एक फिलिंग करावं की काय त्यांच्या मनावरती पीडा असेल की आपण व्यसन करतोय त्याच्यामुळे आपल्या आईवडिलांना काय वाटतं. ज्या वयामध्ये त्या युवकाने आईवडिलांना दवाखान्यात आणायला पाहिजे ते उलट चित्र आजकाल दिसतं सोसायटीमध्ये. हे खूप शोकांतिका आहे. आणि एक युवक जर व्यसनाधीन झाला तर सोबतच कोणाची तरी मुलगी जी त्याची पत्नी होणार असते तिचं घर पण डिस्टर्ब होतं. म्हणून हा युवा जो म्हटला आहे ना, युवा करेल ते कोणीच करत नाही असं म्हटलं जातं आजकाल. युवा शक्ती ही सर्वात महत्त्वाची शक्ती आहे. ते आपल्या देशाची, घराची, जे कुटुंबाचा कणा आहे. हे जर व्यसनमुक्तता वाढली तर ते कोणाचंही असो. आमचं म्हणणं असतं की ते विकणाऱ्याचं मुलगी असो किंवा कोणी असो, माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही फक्त एका अँगलनं बघा की तुम्हाला जावई कसा हवा. जेव्हा तुम्ही म्हणता की मला जावई व्यसनमुक्तच हवा, तर मग आपली जबाबदारी ठरते की माझा मुलगासुद्धा व्यसनमुक्तच राहावा.
ठीक आहे, आपल्या हातात प्रत्येक गोष्ट राहत नाही, परंतु हे प्रयत्न असावे, हे प्रयत्न वाढवावे. 70% मुलं ऐकत नाही, ते वाया गेलेले आहेत असं म्हणून ते सोडून चालणार नाहीत. कारण ह्या युवा शक्तीवर खूप स्वप्न आपल्या भारत देशाचे, आपल्या कुटुंबाचे, येणाऱ्या नवीन जनरेशनचे, सावित्रींचे, जे महात्मा फुलेला अपेक्षित होतं की ती सावित्री यामधून मुक्त व्हावी, त्या सावित्रीचे स्वप्न त्या युवकांच्या हाती आहेत. त्यांच्या उमेदमध्ये आहे, त्यांच्या निर्व्यसनामध्ये आहे, त्यांच्या आत्मनिर्भरतेमध्ये आहेत. म्हणून ह्या युवकांनी सशक्त आणि निरोगी राहणे खूप महत्त्वाचं ठरतं. हा संदेश मी युवकांना इथे देऊ इच्छितो. धन्यवाद सर. तुम्ही आम्हाला व्यसनाधीनतेविषयी माहिती आणि त्यावरील उपाय कसा करायचा याबद्दल तुम्ही आम्हाला अतिशय आवश्यक आणि उपयुक्त माहिती दिली. त्याबद्दल तुमचे बॅचलर ऑफ आर्ट जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन या विभागातर्फे पुन्हा एकदा धन्यवाद मानते.